पुणे बलात्कार घटनेच्या विरोधात महिलांचं आंदोलन या पुण्यामध्ये सुरू आहे आणि शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर या महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांकडून काय सांगितलं गेले, काय म्हटलं गेलं, तुम्ही इथे कशासाठी आलेला होतात, काय नेमकं म्हणणं होतं, काय म्हणणं होतं? आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आम्ही शांत बसणार नाही। तुमची मागणी काय सगळ्यांची एकत्र? आम्ही फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण बघतोय या ठिकाणी पोलिसांकडून या महिलांना ताब्यात घेतलं जात आहे। या सगळ्या महिलांना आरोप जे आहेत ते या ठिकाणी केले जात असताना पोलिसांकडून त्यांना पोलीस अतिशय चुकीच्या पद्धतीने काय मागणी काय तुमची? महिला असुरक्षित आहेत, इथं महिला असुरक्षित आहेत। आम्ही आमच्या महिलांवरती रोज काय कशासाठी जमला होता? अशा पद्धतीने तुम्ही आम्हाला ताब्यात घेऊ शकत नाही। अशा पद्धतीने त्याच्या विरोधात हे आंदोलन सुरू होतं आणि पुणे कोर्ट परिसरामध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरेंचे कार्यकर्ते एकत्र जमले। बळजबरी करू शकत नाही। या पद्धतीने तुम्ही आम्हाला पकडू नका, पकडू नका आम्हाला, प्लीज प्लीज प्लीज। आम्हाला चुकीच्या पद्धतीने अटक केलेली आहे। आपण बघतोय की या महिला ज्या आंदोलक आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि आरोपीला शिक्षा व्हावी अशा पद्धतीची जी मागणी आहे ती या सगळ्या महिलांची आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आरोपीला आम्हाला मारायचं आहे अशा पद्धतीची उद्विग्न भावना जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते। आपण जर बघितलं असेल तर मोठा पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो या सगळ्या परिसरात आपल्याला दिसतोय आणि आता त्या महिलांना ताब्यात घेऊन पोलीस या ठिकाणाहून रवाना झाल्याचे दृश्य। दुसरीकडे मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी जी आहे या सगळ्या गोंधळात आपण जर बघितलं तर मोठी वाहतूक कोंडी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। गाड्यांचा जो मोठा सगळा हा अडकलेला सगळा इकडचा भाग आहे, ज्या रस्त्यानं आरोपीला घेऊन पोलिसांचं पथक या ठिकाणी येणार आहे त्या सगळ्या मार्गावर या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली होती। मात्र आपण जर उद्विग्न प्रतिक्रिया त्या सगळ्या महिला आंदोलकांच्या पाहिल्या तर त्यांचं असं म्हणणं आहे की या आरोपीला जी ट्रीटमेंट दिली जाते त्याच्या सुरक्षेचा जो विचार केला जातोय तसा विचार महिलांच्या सुरक्षेचा पोलिसांकडून होताना दिसत नाही। आपण त्या सगळ्या महिला आंदोलक ज्या आहेत त्यांना कशा पद्धतीनं त्या पोलीस पिंजरा व्हॅनमध्ये कोंबलं ते देखील पाहिलं, त्यांच्या उद्विग्न प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेल्या आहेत आणि हीच प्रत्येक महाराष्ट्रातल्या महिलेची सगळ्या सर्वसामान्य लोकांची भावना आहे। या जिल्हा न्यायालयाच्या समोर हे जर आपण आता वातावरण बघितलं अत्यंत तणावपूर्ण वातावरण, पोलिसांचा मोठा सगळा हा फौजफाटा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। अन्य काही या रस्त्यांवरती अशाच पद्धतीनं या आरोपीच्या विरोधात जागोजागी घोषणा होऊ शकतात, त्याला विरोध होऊ शकतो अशा पद्धतीची शक्यता आहे आणि म्हणून मोठा फौजफाटा या जिल्हा सत्र न्यायालयाच्या सगळ्या भागात पोलिसांचा आपल्याला बघायला मिळतोय। आता जो आरोपी आहे त्याला त्या ठिकाणाहून इकडे आणलं गेलेलं आहे आणि खरं म्हणजे काही काळात त्याला कोर्टात जेव्हा हजर केलं जाईल तेव्हा तो ज्या रस्त्यानं येणार आहे तिथे अशा पद्धतीची ठिकठिकाणी आंदोलन होऊ शकतात अशी देखील शक्यता आहे आणि म्हणून पोलिसांचा हा मोठा फौजफाटा आपण पाहतोय।